हर मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट रखे, आरके स्पोर्ट्स के नाम से जाना जाता है। तो इस मैच के मैन ऑफ द मैच के अवार्ड के लिए चुने गए हैं विशाल। किसके 12 खेळाडू इथे हवे, दोन्ही टीमचे 12 खेळाडू। समीर चला, मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे फवाद परदेसी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल आणि त्यासाठी विशाल कांबळे। विशाल भाऊ, आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे। बेरवाडीची प्रतिनिधी आलेले आहेत, निखिल पारवे आणि त्यांच्या जोडीला विलास सुर्वे दाखल झालेत मैदानाच्या दिशेने। महत्वाची मॅच, एका बाजूला माणगाव तालुक्यातील मोरबा, एका बाजूला महाड तालुक्यातील बिरवाडी, अशी एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते आहे। शांतनू बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। शांतनू वाडेकर बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। 4-4 ओव्हरच्या मॅच आहेत आणि अगदी महत्वाची मॅच असणार आहे। सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे। सगळ्यांना दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। जाऊयात मॅचच्या दिशेने। आहे आपण रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात निजामपूर या गावामध्ये आणि A1 ट्रॉफीमध्ये शंतनू आणि समोर निखिल पारवे। महत्वाच्या मॅचला होते सुरुवात। पहिल्याच बॉलवर 4। एक धडाकेबाज बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे। यावर्षी रायगड प्रीमियर लीग बेस्ट बॅटरच्या पुरस्काराचे मानकरी देखील ठरलेले आहेत आणि महाड तालुक्यात आणि या दक्षिण रायगडामधील बलाढ्य खेळाडूंच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव निखिल पारवे। पहिल्याच बॉलवर चौकार मारतायत खरे, परंतु बॉलर देखील काही कमी नाही आहेत। शंतनू वाडेकर याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने पंच केलाय आणि तिकडे पकडली गेली कॅच, परंतु षटकारामध्ये, त्यामुळे 6 मिळतील। लगातारचे 2 मोठे फटके इकडे पाहायला मिळाले। चौकार आला, षटकार आला। काय होणार या मॅच मध्ये? 24 बॉल टाकायचे आणि 24 बॉलवर रन करायचे आणि दुसऱ्या डावात त्याचा पाठलाग करायचा आहे। माणगाव जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मानाची स्पर्धा, निजामपूर या गावाची 29व्या पर्वाची, ज्या संघाने खूप सारे खेळाडू दिले गेली 29 वर्षात, याच मैदानात एक इतिहास लिहिला गेला A1 नावाचा आणि भल्या भल्यांनी या मैदानात येऊन क्रिकेट खेळलं। चांगला बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आता, परंतु त्यावर एक रन घेतली गेली आहे। धावसंख्या 1 ने पुढे 11 वर। विलास सुर्वे आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। या मॅचला कोण जिंकणार याची चर्चा आहे मोठ्या प्रमाणावर। सगळ्यांचं लक्ष लागलं मॅचवर। यावेळेला फटका खेळला, लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पकडली कॅच। विकेट घेतली गेलेली आहे शंतनू यांच्याकडून। पहिल्याच बॉलवर आल्या आल्या माघारी परत आहेत ते म्हणजे विलास सुर्वे। मैदानात चाललेले आहेत। उन्हाचा तडाखा जास्त आहे। आपल्याला जर सरबत प्यायचं असेल तर आणि आपल्याला थोडीशी पेट पूजा करायची असेल तर माझी सांगडे तिकडे आहेतच आहेत, नाथखोळा भेळ सेंटर।
यस, मोजिटो ओमकार गुरव भाऊ सुद्धा आहे तिकडे, आहेत ना ओमी भाऊ, आणि चांगले खेळाडू सुद्धा आहेत, तिकडे भेट द्यावी लागेल. यस, थंड होण्यासाठी गोळा सुद्धा आहे. चांगला बॉल टाकलाय, खोलवा डब्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक रन तिकडे मिळेल. लॉंगॉनला पाठवलंय या बॉलला, फेकी केली जाईल तोपर्यंत एक रन मिळेल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला वालवटी टीम खेळताना पाहायला मिळेल करंज कोहली या टीमच्या विरुद्ध. आणि या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस सुद्धा होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ घेऊन आलाय रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात निजामपूर या गावामध्ये एवनच्या ट्रॉफीमध्ये 29व्या पर्वामध्ये आणि 2 लाख पहिला पुरस्कार असणाऱ्या स्पर्धेमध्ये. यावेळेला ऑफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु तिकडे फिल्डरच नाही आहेत, खाली क्षेत्र होतं आणि त्याच्यामुळे बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. वा इमाद भाऊ, लगेच बॉल आणलाय तुम्ही तर. चला, 4व्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 16, 1 विकेट परतली आहे माघारी. मैदानाच्या आतमध्ये रोशन ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. कंट्रोल नव्हता या स्ट्रोकवर, कुठेतरी कव्हरला खेळायला गेले, बॅटची घेतली कडा आणि आली आहे विकेट पहिल्याच बॉलवर. अनिकेत गुगले यांनी पहिलाच गुगली टाकलाय, जो मात्र कळला नाही, आणि विकेट येताना पाहायला मिळते. प्रेषित बागडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या दिशेने. महाड क्रिकेटचं नाव ज्या ज्या खेळाडूंनी केलंय त्याच्यातील एक महत्वाचं नाव आहे. महाड क्रिकेटला देखील एक वेगळी उंची आहे, वेगळा दर्जा आहे. महाड, पोलादपूर प्रीमियर लीग सुद्धा येते. प्रेषित बागडे दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. समोर जर पाहिलं तर निखिल पारवे यांना आपण पाहतोय, परंतु बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळाले आहेत अनिकेत गुगले. पहिला चेंडू तर लाजबाब टाकलाय त्यांनी. ओ वेगात, ओ ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला आणि इकडे आपण पाहू शकता चांगला बॉल खोलवा टप्प्याचा बॉल, त्यालाही समोर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. काही बॉल खूप सुंदर टाकले त्या बॉलरने. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहे तिकडे, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं कंट्रोल केले धावसंख्येला. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 रन दिलेले आहेत. धावसंख्या 19 आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आपण पाहतोय.
दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वाची. माणगावचं मोरबा आणि महाड तालुक्यातील बिरवाडी यांच्यातील महत्त्वाची मॅच. शिवसेना नेते मंगेशजी सावंत साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांचं एव्हन क्रिकेट क्लब निजामपूर तर्फे हार्दिक स्वागत करत आहे. मंगेश साहेब या इकडे बसायचं आहे. ओ पाठीमागे बॉल मार्क असतो, त्याला पाहायला मिळतोय. यस, काय जबरदस्त बॉलिंग करतोय हा अनिकेत गुगले. एका मागोमाग एक जबरदस्त चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत. पंचवीस, 2 ओव्हर नंतर 25 झालेले आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. बॅटिंगसाठी चालले आहेत. आतिश कडू चालले आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या विकेट तर इकडे आलेल्या आहेत, परंतु अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. मोरबा टीम मोहतम सिम सिद्दीकची आज दिसत नाहीये, परंतु तरी सुद्धा एक चांगले बॉलिंग युनिट आणलंय इकडे मोरबावाल्यांनी. श्रीवर्धन मसळ्याला जाताना मोरबा लागतोच. आणि रायगड जिल्ह्यातील प्रमुख MIDC मध्ये मिरवाडीचं नाव घेतलं जातं. खूप साऱ्या कंपनीज देखील आहेत. माझ्या मते योगेश पेनकर सुद्धा तिकडे आहेत. 4 ओव्हर 4 बॉलर. यस, 4 ओव्हरला साठी तुम्हाला 4 बॉलर यूज करायचे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर बाकी आहेत. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला मोरबा आहे, एका बाजूला बिरवाडी आहे, एका बाजूला महाड आहे, एका बाजूला माणगाव आहे. आणि सगळे प्रेक्षक मात्र इकडे दाखल झालेत आज निजामपूरमध्ये. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. गती कमी केली आहे. बॉलला टर्न केलंय, पाठीमागे पाठवलंय. यष्टी रक्षकाकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. येस, जाऊयात मॅचच्या दिशेने. इकडे बॉलरचं अपील थोडंसं लेट झालं. डॉट बॉल येतोय. पुढे सरसावले. स्ट्रोक खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा पॉवर. प्रेषित बागडे यांच्या बॅटमधून काय फटका आलाय. सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी राहिले. 4. एक गोष्ट चांगली पाहायला मिळाली. बऱ्याच ठिकाणी एक कार्यकर्ता मिळत नाही, परंतु एक बॉल आणण्यासाठी 4-4 कार्यकर्ते आहेत. हो, यष्टी रक्षकाच्या दिशेने चांगल्या टप्प्यावरून बॉलला टर्न केलाय. यष्टी रक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. चांगला चेंडू इकडे टाकला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 29. पहिल्या 3 बॉलमध्ये 4 रन आलेले आहेत. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. क्रिकेटचं घमासान आहे आणि हा A1च्या ट्रॉफीचा नजारा आहे. पुन्हा एकदा थोडेसे अक्रॉस खेळले. चेंडूच्या लाईनमध्ये नव्हते. आणखीन एक चांगला बॉल आला इकडे. पहिल्या 4 बॉलला फक्त 4 रन आलेले आहेत. निखिलचं बाद होणं कुठेतरी पथ्यावर पडलंय, परंतु प्रेषित बागडे असे खेळाडू आहेत केव्हाही मोठमोठे स्ट्रोक खेळू शकतात. आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणू शकतात. त्यांना ते करावं लागेल. जोडीला जर पाहिलं तर आतिश कडू सुद्धा आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळलेत. गॅपमध्ये बॉल जाईल का, तर यास प्रेसित यांच्या बॅटमधून गॅपमध्येच बॉल गेलाय. आलाय चौकार.
33 धावा फलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. पूर्वी काय व्हायचं की वाऱ्याची दिशा समजण्यासाठी तुम्हाला माती हातात उचलायला लागायची, मग ती टाकायला लागायची. त्यावेळेला करायचं की वारा कुठे आहे. आता हे झेंडे असल्यामुळे आणखी सोपं झालंय, वाऱ्याची दिशा कुठे आहे. नाही तर जुने क्रिकेटर पहा, कधी माती हातात घ्यायचे आणि हातातून खाली टाकायचे. प्रेषित यांनी 2 चांगले स्ट्रोक खेळलेले आहेत. वा वा वा, कडाक बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक येताना पाहिला मिळालाय. 4 षटकार, काय जबरदस्त स्ट्रोक होता. 6 धावा अर्जित केल्या. 39. असं वाटत होतं षटक कुठे चांगलं चाललंय. पहिल्या 4 बॉलला 4च रन आले होते, त्यानंतरच्या 2 बॉलला 10 रन आले. 14चं षटक झालं. धावसंख्या झाली आहे 3 ओव्हर नंतर 39. 1 ओव्हर बाकी आहे. कट टू कट फाईट बिरवाडी विरुद्ध मोरबा. अमीर आले शेवटच्या षटकासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. चला, पुढच्या दोन्ही टीम टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हा. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जाणार आहे यानंतरच्या मॅचचा. पुढे सरसावले. स्ट्रोक खेळला, चांगला स्ट्रोक खेळलाय, परंतु मिड विकेटचे फिल्डर तिकडे येत आहेत. अतिशय जलद गतीने गेले तिकडे. अनिकेत, एकच रन मिळणार आहे. शेवटची ओव्हर आहे, परंतु महत्वाची ओव्हर असणार आहे. 40 रन धाव फलकावर आहे. एक टीम म्हणत असेल कुठेतरी एक 55-60 पर्यंत गेलं पाहिजे. एक टीम म्हणत असेल कुठेतरी 55-50 पर्यंत रोखलं पाहिजे. यावेळेला पाठीमागे खेळले. वा वा वा, आणखीन एक चांगला फटका मारलाय प्रेषित बागडे यांनी. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. डोंबिवलीचे ख्यातनाम उद्योजक मंगेश सावंत साहेबांचं देखील इकडे आगमन होताना पाहायला मिळत आहे. मंगेश साहेब ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट असतं त्या ठिकाणी अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाला सुद्धा आवर्जून उपस्थित असतात आणि विशेष म्हणजे खेळाडूंचं ते प्रोत्साहन वाढवत असतात. आणि या स्पर्धेसाठी देखील मंगेश साहेब आवर्जून उपस्थित आहेत. 46 धावा फलकावर. शेवटची ओव्हर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. प्रेषित बागडे या वेळेला सुद्धा खेचून मारलाय, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. एका हाताने पकडलाय बॉल, थ्रोही केलाय, परंतु तो चांगला राहिला. थोडासा बॉल बाजूला आणि रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात आता विकेट सुद्धा आली आहे. रनआउटची विकेट. कोकणात तरीच हा महत्त्वाचा विभाग आहे. माणगाव तालुका रायगड जिल्ह्यातील. सह्याद्री एका बाजूला आहे आणि या माणगाव तालुक्यातूनच जर पाहिलं तर काही महत्त्वाचे हायवे सुद्धा जातात. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल याच साठी केला होता अट्टास स्ट्राईक घेण्याचा, कारण करायचा होता एअर स्ट्राईक प्रेषित बागडे यांना. जबरदस्त स्ट्रोक. सिक्सर. 53 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रेषित बागडे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार त्यांनी खेळलेले आहेत. 11 बॉलमध्ये 29 धावांची खेळी प्रेषित बागडे. जबरदस्त कामगिरी. आणखीन एक, पुन्हा एकदा दिशा फाईन लेगची आहे आणि फटका ही जबरदस्तच आहे. वा वा वा, आता मात्र प्रेषित तुटून पडलेले आहेत. 35 वर खेळत आहेत. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. वैयक्तिक 35. निखिल जरी बाद झाले असेल तर या डावाची सूत्रे स्वतःच्या हातात घेताना पाहायला मिळाले प्रेषित बागडे आणि 35 धावांवर नाबाद खेळतात. त्यांनी टीमला पाठवले 59 वर. मॅच चांगली होणार आहे.
प्रेषित बागडे 13 वर्षानंतर या मैदानात आलेत. यावेळेला दिशा कव्हरची निवडली आहे. फटका तर चांगला खेळलाय. एक रन तिकडे कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली आहे. तिसरीचा कॉल दिला जाईल का, परंतु 2 कंप्लीट आणि धावसंख्या आता 61 वर गेली आहे. 4 ओव्हरमध्ये 61 झालेत, 62 करायचे आहेत आणि प्रेषित बागडे यांची 37 धावांची एक लाजबाब खेळी देखील पाहायला मिळाली. जबरदस्त इनिंग. 13 वर्षानंतर A1च्या मैदानात आलेत आणि A1 परफॉर्मन्स केलाय प्रेषित बागडे यांनी. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. चला वालवटी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मी प्रतिस्पर्धी टीमला विनंती असणार आहे. करंजखोल कॅप्टन आलेले आहेत. चला करंजखोल कॅप्टन कुठे आहेत? करंजखोल कॅप्टन चला त्वरित या टॉससाठी. अनंत माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. मी अनंत माडिक साहेबांना विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. अनंत महाडिक साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे टॉस. महेश सावंत साहेब, मंगेश सावंत साहेब यांचे बंधू महेश सावंत साहेब या, आपण देखील या टॉससाठी यायचं आहे. डोंबिवलीचे ख्यातनाम उद्योजक मंगेश सावंत साहेब, आपणास देखील विनंती आहे, चला आपण टॉससाठी यायचं आहे. आपल्या परिसराचं भूषण आणि ख्यातनाम उद्योजक, एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, एक हसरं व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा मंगेश सावंत साहेबांची ओळख राहिलेली आहे आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व आज या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. तौफिक परदेशी, मिस्टर मोरबा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत सौरभ मोहिते. मोरबासाठी दाखल झालेले आहेत, परंतु बिरवाडीसाठी बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. बिरवाडी बॉलरनी प्लीज. निखिल, आतिश कडू. टॉस झालाय, वालवटीने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. येस, मॅच लावते सुरुवात. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न अशा ठिकाणी पडलाय जिकडे फिल्डर नव्हते. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, फेकी केली जाते आणि 2 रन कंप्लीट. मजा येणार आहे या मॅच मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय. पहिलीच धाव एक जी घेतली गेली ती चुकीची घेतली गेली, त्यामुळे हा शॉर्ट रन आहे, एकच मिळेल. विजयासाठी 62चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरला 62 या मैदानाला काही नवीन नाहीये आणि 4 ओव्हरच्या मॅच
श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर किंवा हा तालुका यांच्यासाठी नवीन सुद्धा नाही आहेत. लोअर फुल टॉस, गती कमी होती, दिशा दिली मिड विकेटला, 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय का? याच कॉल दिलाय आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळलाय, गॅप मध्येच खेळलाय मिस्टर मोरबा. त्यांच्या बॅट मधून 4-4-4 चौकार. अफनान आणि अब्दुल रहमान हे सुद्धा चांगली तयारी करतायत. ओ इकडे शफल झाले, क्रीजचा वापर केला आणि एकाच वेळेला 2-2 वेळा वाचले, परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालं. क्रीजचा वापर केला, जास्त मागे आले खेळण्यासाठी, स्टंपच्या जवळ येऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, पाहिलं होतं की स्क्वेअर लेगच्या पाठीमागे कोण नाहीये, इकडे खेळायचं होतं परंतु शक्य नाही झालंय. 1 रन मिळणार आहे. 8 रन झालेले आहेत. 62चा करायचा आहे पाठलाग. महत्वाची मॅच, A1 ट्रॉफी, निजामपूर पर्व 29व. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. वा, इकडे आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आतिश कडू चांगली कामगिरी करतायत. डॉट बॉल आलाय. 62चा पाठलाग करायचा आहे. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल, म्हणजे अजूनही 54 पाहिजेत. 19 बॉल आणि 54ची आवश्यकता अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सुद्धा एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे, परंतु काय होणार या मॅचवर याचं सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा घेऊन आलाय निजामपूर या गावामध्ये. रिवचा प्रयत्न हाही नाही यशस्वी झालाय. वा, आतिश कडू चांगली बॉलिंग होताना पाहिलं मिळाली आहे. 18 बॉलमध्ये 54 पाहिजे. 3 ओव्हर बाकी आहेत. 54 करायचे तर अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील कारण सगळ्या विकेट हातात आहेत मोरबाच्या. परंतु पहिली ओव्हर आतिशने चांगली टाकली आहे. यानंतर आणखी 2 मॅच आहेत, त्याची नोंद घ्यायची आणि थोडीशी घाई करायची आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे सगळ्या टीमने, याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला 10च्या अगोदर उद्या मॅच चालू करायच्या आहेत. विलास सुर्वे अनुभव संपन्न खेळाडू म्हणून त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. गेली कित्येक वर्ष या गोलंदाजाच्या नावाची सुद्धा चर्चा, दबदबा पाहायला मिळालाय. तेच विलास सुर्वे. ओहो, चांगल्या टप्प्यावर तिकडनं बॉलला कट, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉल. परंतु मिस्टर मोरबा हार मानणाऱ्यातले नाही आहेत. तौफिक परदेसी यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, खूप लांबवर बॉलला परदेशीने परदेशात पाठवलाय. अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅच बनणार आहे आणि ती मॅच बनवावी लागेल मोरबावाल्यांना सुद्धा.
16 बॉलमध्ये 48 पाहिजेत, म्हणजे हे 4 बॉल खूप निर्णायक आहेत. 1-2 मैदानाच्या बाहेर मारावे लागतील मिस्टर मोरबा. ओ हो, हा बॉल थोडासा पुढे होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, नाही शक्य झालं. विलास आपला अनुभव दाखवतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तौफिक परदेसी हे सुद्धा एका बाजूने किल्ला लढवतायत. एक चौकार, एक षटकार त्यांनी खेळलाय. अजूनही जर पाहिलं तर मॅच काही संपलेली नाहीये. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. तौफिक या वेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा, परंतु त्याला खेळण्याचा प्रयत्न होतोय. कव्हरचे फिल्डर तिकडे येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, परंतु नाही. चांगली बॉलिंग. एकच रन मिळणार आहे. स्कोर पुढे जाईल, 15 वर जाईल. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 47 पाहिजे. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल 47. अशाच प्रकारच्या दर्जेदार मॅचेस पाहायला मिळणार आहेत उद्या सुद्धा. जोडीला 2 आयकॉन असतील ऑल इंडियाचे. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. लॉफ केले कव्हर्सला. तिकडे आहेत फिल्डर, परंतु तिकडे आहे वारा सुद्धा. त्या वाऱ्याने अलगदपणे बॉल नेला आणि सीमारेषेच्या पलीकडे ठेवून दिला. 6 धावांसाठी सिक्सर. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. 21 झाली आहे, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 41 पाहिजेत. 13 बॉल 41. अशक्य नाहीये या मैदानात. अशक्य असं काहीच नाहीये. तुम्हाला खेळावं लागेल. लोअर फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. 1 रन घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला होता, परंतु नाही. आणि आता पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर झालाय 22. 2 ओव्हर बाकी आहे. पाहिजे 40. 12 बॉल 40. प्रयत्न तरी सुद्धा करावेच लागतील. यस, 12 मधले 6 सिक्स मारले तरी चालतील. बाकी काही सिंगल डबल घेऊ. युसुफबाईंची सुद्धा मजा आहे छोटेसे. यस, हलिमा दिदी सुद्धा आली आहे मॅचचा आनंद घेण्यासाठी. महत्वाची मॅच आहे. अजूनही काही मोठे फटके आवश्यक आहेत. बॅटिंगमध्ये 37 धावांची लाजबाब खेळी केल्यानंतर बॉलिंगसाठी आलेले आहेत प्रेषित बागडे. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. फटका चांगलाच खेळलाय. वाह, काय स्ट्रोक खेळलाय सौरभ मोहिते यांच्या बॅटमधून. कडक 4. आता मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 36 बॉल बाकी आहेत. 11. मॅच अजूनही संपलेली नाहीये. ही जोडी सलामीची आहे आणि मोरब्यावाले सुद्धा काही कमी नाही आहेत. यावेळेला फटका स्क्वेअर लेगला खेळलाय. फिल्डर आलेत आणि त्यांना बॉल कंट्रोल नव्हता झाला. त्यानंतर अडवण्याचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील घेतली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. मोरबा याही गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रमजान या पवित्र महिन्यामध्ये खायची प्यायची मजा असते. छोट्या डोंगरी आणि दुसरा बाजूला बिरवाडी काही कमी नाहीये. एक मोठी MIDC म्हणून देखील ओळखली जाते. अशी 2 महत्वाची गावं मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. इकडे 1 धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता आहे. सामना रंगवायचा असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 9 बॉलमध्ये 33 पाहिजेत. वाह, स्ट्रोक तर खेळलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच नाही झालीये.
सन्माननीय राजेश कदम साहेबांचे इकडे आगमन झालेलं आहे. सागर शेठ खानविलकर यांचं आगमन झालं आहे आणि मंगेशजी पोळेकर साहेब यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. संतोषजी पोळेकर साहेबांचं. संतोष भाऊ या, आपलं स्वागत आहे. संतोष भाऊ पोळेकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सागर शेठ, आपलं देखील स्वागत असेल. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला क्रीजचा वापर करून. राजेश कदम साहेबांचंही त्यांच्याबरोबरीने इकडे आगमन झालं आहे. हे तीनही क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. या परिसरातील क्रिकेटसाठी धडपड करणारे व्यक्तिमत्व आहे. मंगेश सावंत साहेबांचंही इकडे आगमन झालेलं आहे आणि एवनची ट्रॉफी पाहायची एक वेगळी मजा आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं कधीतरी ही ट्रॉफी आपल्या नावावर जिंकावी, असं संघ मालकांचं सुद्धा म्हणणं असतं आणि त्याच्यासाठी खूप सारी वर्ष टीमसुद्धा घेतलेले आहेत. सहा बॉल 31. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल मॅचला जिंकायचं असेल तर. तुटून पडावं लागेल पहिल्या बॉल पासून. पहिलाच बॉल स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत, फटका फसलाय, परंतु रन मात्र तिकडे एकच मिळणार आहे. आता 5 बॉलमध्ये 30. 5 षटकार मारावे लागतील आणि मिस्टर मोरबा बॅटिंगसाठी आहेत. यानंतर आणखी एक मोठी मॅच पाहायला मिळेल. करंजकोल आणि वालवटी. काय बॉल टाकलाय, जबरदस्त जबरदस्त. आला कधी गेला कधी कळलं सुद्धा नाही आणि मॅच आता बिरवाडीच्या बाजूने चालली आहे. कालचा दिवस विले टीमने बाजी मारली आहे. काल याच परिसरातील टीम होती. आज कोण जाणार पुढे? या स्पर्धेच्या खूप साऱ्या अपडेट जिया परदेशी आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरून देण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. त्यांना आवर्जून फॉलो करा. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय खरा, परंतु समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि आता केवळ औपचारिकता या मॅचची. चला पुढच्या दोन्ही टीम रेडी व्हा. जशी ही मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानात दाखल व्हायचं आहे. तीन बॉलमध्ये 29. केवळ औपचारिकता या मॅचची राहिली आहे. चौकार गेलाय, पाहूया. हलीमा दीदी, वाह, इनसाइड आउट. फटका क्लास होता, परंतु तो हातात गेलाय आणि त्याच्यामुळे इकडे विकेट त्यांना पाहायला मिळेल. केवळ एक बॉल बाकी आहे. सौरभ बाद होत आहेत आणि पुढच्या दोन्ही टीम आता आपल्याला रेडी राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल आपल्याला मैदानात जायचं आहे, कारण आपल्याला यानंतर 2 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि जवळपास आता 5 वाजायला आलेले आहेत. केवळ औपचारिकता या मॅचची. वेगळं काही करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे आणि गेलाय सुद्धा आणि या मॅचला जिंकलाय बिरवाडी टीमने. अभिनंदन बिरवाडी. चांगलं क्रिकेट आपल्याकडून पाहायला मिळालं आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचसाठी आपण पात्र झालेला आहात
आणि या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स ज्यांचा पहिला मिळाला, पहिल्या डावात आपल्या टीमला ज्यांनी एका पडझडीनंतर थांबवलं, 13 वर्षानंतर या मैदानात दाखल झाले, परंतु 13 वर्षानंतर सुद्धा तेच काम केलं आहे जे त्यांना आवडतं, म्हणजे पुढच्या फेरीत जायला आवडतं आणि मॅन ऑफ द मॅच घ्यायला सुद्धा आवडतं. प्रेषित बागडे ठरतायत मॅन ऑफ द मॅच.